आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम आणि शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे रोहन कदम यांना, पुण्यामध्ये सध्या काय सुरू आहे? अजित पवारांच्या बाजूने निकाल लागलेला आहे, काय सुरू आहे? नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर अजित पवारांच्या जे काही समर्थनार्थ जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा क्षण आहे। कारण का नेमकं पक्षाचं काय होणार आणि अजित पवारांचं भविष्य काय, या जे मेटाकुटीला आलेले होते आणि या सगळ्या तावडीमध्ये हे सगळे लोक सापडलेले होते, त्यांना जो आहे तो मोठा दिलासा या सगळ्या निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अजित पवारांना पक्ष आणि पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाने पुण्यामध्ये अक्षरशः रस्त्यावरती उतरून साखर पेढे वाटून नाच केलेला पाहायला मिळाला। या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा मनोबल जे आहे ते या सगळ्या निर्णयामुळे वाढलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। केवळ पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्याच अजित पवारांच्या समर्थनार्थ जेवढे जेवढे कार्यकर्ते होते, जेवढे आमदार अजित पवारांसोबत गेलेले होते, ते आमदारांसोबतचे कार्यकर्ते होते, खासदार होते, खासदारांसोबतचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, या सगळ्यांना जी आहे ती मोठी आशा होती की अजित पवार। रोहन, आपल्यासोबत शुभम सुद्धा जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने शिंदेची शिवसेनाचा घटनाक्रम होता, पक्ष आणि चिन्ह शिंदेकडे गेलं, त्यानंतर विधानसभेमध्ये जेव्हा सुनावणी पार पडली तेव्हा सुद्धा शिंदेच्याच बाजूने सर्व गोष्टी झाल्या। त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादीचंही दिसतंय, राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलेले आहे। आता विधानसभेतील सुनावणीमध्ये काय घडू शकतं, काय सांगाल? अगदी बरोबर, जो क्रम तुम्ही सांगितला त्याच क्रमानुसार, शिवसेनेच्याच क्रमानुसार जे आहे राष्ट्रवादीचा सुद्धा क्रम आपल्याला दिसून येत आहे। निवडणूक आयोगाने निकाल देण्याआधीच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्याआधीच जे आहेत पक्ष आणि चिन्ह अजितदादा पवार यांना दिलेलं आहे, अजित पवार गटाला दिलेलं आपल्याला पाहायला दिसून येत आहे। सोबत बघायला गेलं तर याचे पडसाद जे आहेत ते सुद्धा आता उमटू लागले आहेत, विविध प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। आणि सुप्रियाताई यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत। सोबत एक अत्यंत महत्वाची बाब की उद्यापर्यंत शरद पवार यांना जे आहे चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगासमोर द्यायचं आहे, आणि ते समजा नाही दिलं तर येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून त्यांना निवडणुका घ्याव्या लागतील, असं सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे। जी, आपल्यासोबत रोहन कदम जोडले गेलेले आहेत। ज्या पद्धतीने आता शुभम यांनी सांगितलं की बुधवारपर्यंत त्यांना नवीन पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगासमोर सादर करायचं आहे, तर या संदर्भात काय तपशील द्याल? सुप्रिया गटाकडून काय तयारी सुरू झाली आहे? नक्कीच, खरं तर जी माहिती सध्या इतर सूत्रांकडून मिळते किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मिळते, जी सुळे गटासोबत आहे त्यांच्याकडून जशी माहिती समजते त्या अर्थाने मी राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव जे आहे ते जवळपास सुप्रिया गटाचा आता विचार फायनल टप्प्यावरती आलेला पाहायला मिळतोय। मी राष्ट्रवादी काँग्रेस या नावाचा पक्ष जो आहे तो सुप्रिया गटाचा पाहायला मिळू शकतो आगामी काळामध्ये। त्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये निश्चितपणाने सुप्रिया गटासमोर पक्षाचं नवीन नाव, पक्षाचं नवीन चिन्ह लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी मोठी तयारी जी आहे ती या सगळ्यांना करावी लागणार आहे। आगामी काळामध्ये हा सगळ्यात मोठा जो आहे तो प्रश्न सुप्रिया सुळे यांच्या गटाकडे असणार आहे। आणि ज्या अर्थाने आपण पाहिलं की जयंत पाटलांकडून देखील अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते आपण केलेलं पाहायला मिळालं। जयंत पाटलांनी सांगितलं की हा सगळा निर्णय जो आहे तो धक्कादायक आहे। ज्या प्रकारे शिवसेनेच्या शिवसेनेच्या पक्षाची पुनरावृत्ती जी आपल्याला झालेली पाहायला मिळाली, शिवसेनेच्या पद्धतीने ज्या निकाल लागला, एकनाथ शिंदेंना पक्ष मिळाला, चिन्ह मिळाले, त्याची पुनरावृत्ती जी आहे ती अजित पवारांबाबत घडलेली जी आहे शुभमही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सांगाल या संपूर्ण निकालाचा आमदार अपात्रतेवर कसा काय परिणाम होऊ शकतो? अर्थातच जसं विद्याताई चव्हाण यांनी आपल्या चॅनलला जी फोनद्वारे माहिती दिली होती की काय निकाल लागेल हा आम्हाला माहिती होता, तसंच कुठेतरी येत्या 15 फेब्रुवारीला काय निकाल लागणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे, सर्व देशाचं लक्ष असणार आहे। कारण की हा जो निकाल असेल यानंतर जी पूर्ण बाजू आहे ती स्पष्ट होणार आहे, या सरकारला धोका आहे की नाहीये हे सुद्धा लक्षात येणार आहे। सोबत अजित पवार यांची जी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी आपण बघितलं होतं, अजित पवार एकदम शांत आणि थंड डोक्याने जे आहेत प्रसार माध्यमांना उत्तरं जी आहेत देत होती, आणि सोबतच कुठेतरी काय निर्णय लागणार याचा आपणही तर्कवितर्क लावू शकतो। आणि 15 फेब्रुवारीला जे आहे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष हा जो निर्णय देणार त्याच्यानंतर पूर्ण एक बाजूने गेलेलं असेल, आणि सोबतच शरद पवार यांना कुठेतरी आता एक नव्याने लढाई सुरू करायची आहे, ज्याची तयारी त्यांनी आधीपासूनच सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, आपल्यासोबत रोहन सुद्धा आहेत। रोहन, काय सांगाल आता सर्वोच्च न्यायालयात जायची सुप्रिया गटाची तयारी सुरू झाली आहे?
नक्कीच जेव्हा अजित पवार गटाच्या बाजूने हा सगळा निकाल गेलेला पाहायला मिळाला, त्यानंतर काही वेळातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून ट्विट जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा सगळा निकाल धक्कादायक आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उद्याच सोडवणार आहोत, त्यामुळे हा सगळ्या निकालाला जे आहे ते आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये दिले जाणार आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर ते नेमकं कोणत्या निकषावर टिकलं जाणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच धन्यवाद.